तिकडचं माईक चेक करा प्लीज. मी विनंती करते केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले यांना, त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. भारत माता की, रामदास जी आगे बढ़ो. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करू. अब की बार मोदी सरकार, अब की बार तीसरी बार. कृपया सर्वांनी आपापल्या जागेवर बसावं. कृपया सर्वांनी आपापल्या जागेवर बसावं आणि पेंडालच्या बाहेर जे मंडळी आहे त्यांनी VIP गेटमधनं पुढे यावं. माननीय रामदासजी. तर आपण सर्वजण अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी सुधीर भाऊ मुनगंटीवार, चंद्रपूरचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके नेते, राज्याच्या राजकारणामध्ये ज्याने आपला ठसा उमटवला ते सुधीर भाऊ मुनगंटीवार, त्याचबरोबर गडचिरोली चिमूरचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, त्यांना नेते बनण्याची गरज नाही, त्यांच्या नावातच नेते आहे, ते अशोक नेते. या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, जे कधीच राहिले नाहीत कुणाचे मिंदे, म्हणून या ठिकाणी आलेले आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे धाडसी माणूस, 40+10 आमदारांना घेऊन तर आता या ठिकाणी सुधीर भाऊ आलेले आहेत. आपण सर्वांनी जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्राचं गीत गाऊ. आपण सर्वांनी मिळून जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारतचं गीत गाऊ, कारण या ठिकाणी आलेले आहे सुधीर भाऊ. आपल्या सर्वांचे लाडके नेते आलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत. मुख्यमंत्री साहेब या मंचकावर आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ऍक्टिव्ह राजकारणी आहेत, अत्यंत शक्तिशाली असणारे राजकारणी आहेत. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मजबूत करण्यामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्रातली महायुती मजबूत करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फारच मोठा आहे वाटा, कारण त्यांनी काढलेला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काटा. त्यांनी अत्यंत चांगलं काम त्यांनी करण्यापेक्षा हेच लोक आमच्यासोबत आले. तिकडे राहून का उपयोग नव्हता. मी पूर्वी तिकडे होतो, पण तिकडे राहून उपयोग काय नव्हता. नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे विकासाच्या दिशेने पुढे जाणार आहे. ज्या ज्या वेळेला मी येतो चंद्रपूरमध्ये, त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफल झालेलं चंद्रयान. ज्या ज्या वेळेला मी चंद्रपूरमध्ये येतो त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफल झालेलं चंद्रयान. साऱ्या जगाचं असतं भारताकडे ध्यान. या देशाची 140 करोड जनता आहे नरेंद्र मोदीजीची फॅन.
140 कोटी जनता आहे नरेंद्र मोदीजींची फॅन. आणि या निवडणुकीमध्ये लावणार आहोत आम्ही इंडिया आघाडीवर बॅन. इंडिया आघाडीवाले रोज शिव्या देतात, द्या जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या द्या, पण त्या शिव्याला उत्तरी जनता दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही 400 पारचा नारा दिलेला आहे. 400 पार आम्ही करणार आहोत. 400 पार. मग का होणार नाही काँग्रेसची हार? काँग्रेस पक्षाने 70 वर्ष सत्ता भोगली. सत्तेवर ते राहिले पण भ्रष्ट राजकारण करून करून या देशाला धुळीला मिळवण्याचं काम केलं. नरेंद्र मोदी असा एक जबरदस्त अशा पद्धतीचा सिंह, लायन या देशामध्ये ताकदीने उभा राहिला. भ्रष्ट राजकारण्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा त्यांनी विडा उचलला. आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं आणि काँग्रेसला चकनाचूर करण्याचं काम 2024च्या निवडणुकीमध्ये झालं. आणि त्यामुळं या ठिकाणी या 2 उमेदवारांच्या प्रचारासाठी माझा रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत आहे. सुधीर भाऊ, अशोक भाऊ, माझा रिपब्लिकन पक्ष तुमच्या सोबत आहे. बाबासाहेबांची जनता तुमच्या सोबत आहे. या देशाचं संविधान कोणीच बदलणार नाही. जाणीवपूर्वक प्रचार केला जातोय. जाणीवपूर्वक संविधान बदलणार अशा पद्धतीचे अफवा उठवल्या जात आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की नरेंद्र मोदीजी या देशाचं संविधान मजबूत करणारे नेते आहे. आणि त्यामुळं अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि महाराष्ट्रामध्ये 48 जागापैकी 45 प्लस म्हणजे 48 जागा निवडून आपण नरेंद्र मोदींना ताकद द्यायची आहे. ती ताकद आपण द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो. आणि आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद आठवले साहेब. आणि यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत ते माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना या ठिकाणी मी आमंत्रित करणार आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझाही, हे बोलणं सार्थ करणारे आदरणीय सुधीर भाऊ आता चांदा ते बांदा असं न म्हणता चांदा ते दिल्ली असं म्हणायला लागेल. असं म्हणायला हरकत नाही. भारत माता की. अरे हातात ताकद पाहिजे, वाघाच्या भूमीतली ताकद, चंद्रपूर वनी आर्नी गडचिरोली लोकसभेची ताकद. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. हा वाघाचा छावा त्यांचं स्मरण करताना असा आवाज द्या की या देशाच्या शत्रूलाही कापर भरलं पाहिजे. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. उद्या गुढीपाडवा आहे. मी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज हृदयापासून मनापासून शुभकामना देतो व संकल्प करायसाठी विनंती करतो की उद्यापासून एक नवीन पर्व, नवीन शुभारंभ, नवीन सुरुवात हा करण्याचा आपण संकल्प करू. गुढीपाडव्याच्या मी तुम्हाला अनंत शुभकामना देतो. आपण सर्वजण गरीबों के मसीहा, विश्व गौरव, देश नायक, युग पुरुष प्रधान सेवक नरेंद्र मोदीजींचं भाषण ऐकायला इथं उपस्थित आहात. अरे जिसने भारत की बंजर भूमि में उम्मीद की नदियां खोदी है, सुन लो कांग्रेस वालों, उनका ही नाम मोदी है. मी मान्य मोदीजींना धन्यवाद देतो
की महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वात ही महाराष्ट्राच्या वाघाच्या भूमीत दीक्षा भूमीमध्ये ही पहिली सभा होणार आहे. खरं तर मी आपल्याला या लोकसभा क्षेत्राचा महायुतीचा उमेदवार म्हणून विनंती करणार आहे. माझ्या वतीने व गडचिरोली लोकसभेचे आमचे अतिशय संयमी उमेदवार अशोक नेतेजीच्या वतीने विनंती करणार आहे की चंद्रपूर, वनी, आर्णी, गडचिरोली लोकसभेत आपण काँग्रेसचं पंचर चाक विकासाच्या गाडीला लावू नका. आएंगे तो मोदी ही. अरे या देशातला कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असू द्या, कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असू द्या, आपल्या सर्वांना माहिती आहे काँग्रेसवाल्यांची ही नार्को टेस्ट केली तर तोही म्हणतो प्रधानमंत्री तो मोदी ही होंगे, अब की बार 400 पार हे काँग्रेसवाले ही म्हणताय. मग मी आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे की काँग्रेसला मत म्हणजे विनाशाला मत आहे. काँग्रेसला मत म्हणजे माफिया राजला मत आहे. काँग्रेसला मत म्हणजे गुंडागर्दीला मत आहे. काँग्रेसला मत म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारणं आहे. मी आपल्याला विनंती करतो आहे की चला हा शंखनाद हा आपण विकासासाठी करू. खरं तर मला काँग्रेसच्या एका नेत्याची कीव येते. तो म्हणाला की मुनगंटीवाराचं आम्ही डिपॉझिट जप्त करणार आहे. मी म्हणालो की अरे बाबा, तुला माहीत नाही माझं डिपॉझिट हे सामान्य माणसानी आपल्या घामाचा 1-1 रुपया देऊन हे डिपॉझिट भरलं आहे. या चंद्रपूर पासून आर्णी पर्यंतचा प्रत्येक गरीब माणूस आपल्या घामाचा 1 रुपया देऊन डिपॉझिट भरला आहे. हे दारू दुकानातून कमवलेले पैसे नाही की डिपॉझिट जप्त करायला तुम्ही निघाले आहे. अरे मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे जनता को होता है. तुम क्या, राहुल गांधी भी आके वार्ड में पदयात्रा करेगा तो जनता का डिपॉझिट कभी जप्त नहीं कर सकता. खोटं बोलण्यामध्ये तर यांचा हात कोणी पकडत नाही. काय खोटं बोलतात. ऑलिम्पिक मध्ये जर स्पर्धा ठेवली की खोटं बोलण्यासाठी गोल्ड मेडल नाही, त्याला अजून डायमंड लावून मेडल देऊ, तर याचा पहिला मानकरी दर ऑलिम्पिक मध्ये राहुल गांधीजीच असणार आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ताच असणार आहे. करोडो रुपये खर्च करून मायावी प्रचार केला जातोय. माझी मुलगी मला म्हणाली बाबा त्यांचे बोर्ड जास्त आहे. मी म्हणालो चिंता करू नको बेटा, त्यांचे बोर्ड जास्त असतील पण कार्यकर्ते प्रचारासाठी मात्र महायुतीचे जास्त आहे. कधी सोशल मीडिया असं सांगितलं जातं की मुद्दाम काँग्रेसने रेवंत रेड्डीचा सोशल मीडिया आणलाय. मोठा खर्च करून रेवंत रेड्डी सोशल मीडिया जो वापरायचा तो आणला.
मी मनात म्हणालो, अरे इथं आणण्यापेक्षा राहुल गांधीला अमेठीला उभं करा आणि तिथं रेवंत रेड्डीचा सोशल मीडिया आणा. अरे तुम्ही अँटी सोशल काम कराल आणि सोशल मीडियामध्ये एखाद्या गावात तुम्ही प्लॅन करून भाजपची गाडी अडवल्याचं दाखवून नौटंकी कराल तर 19 एप्रिलला तुमची नौटंकी, तुमच्या चेहऱ्यावरचा हा बुरखा, अँटी सोशल बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, हेही मी सांगायला आलो आहे. बंधू भगिनींनो, मी कधी बनवा बनवीचं राजकारण केलं नाही. मी कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही. मी विकासाचं राजकारण केलं. लाखो शहीदांनी प्राणाची आहुती दिली. ती देशाचा मंगल कलश स्वातंत्र्याचा एक जाती विरहित व्यवस्थेसाठी दिला. जाती या तर घराच्या उंबरठ्याच्या आत असतात. अरे जाती बेटी व्यवहारासाठी असतात. एखादा पेशंट आजारी असेल तर डॉक्टर जातीचा असेल तर पेशंट जात नाही. एखादा विद्यार्थी, त्याचा गुरु, प्राचार्य, शिक्षक त्याचा जातीचा असेल तरच शिकेल, अन्यथा अंगठा बहादर राहत नाही. बसचा ड्रायव्हर त्याचा जातीचा असेल तरच मी बसमध्ये बसेल, अन्यथा 11 नंबरची बस, महात्मा गांधी की जय पदयात्रा म्हणत कोणी जात नाही. मी माझ्या जातीचा टेगर असेल तर मी कपडे शिवेन, अन्यथा झाडाची पानं गाऊन फिरेल असं कोणी म्हणत नाही. अरे घर बांधायचं असेल तर आर्किटेक्ट माझ्याच जातीचा असेल तर मी घर बांधेन, अन्यथा झाडाखाली झोपेन असं कोणी म्हणत नाही. मग जब देश का निर्माण करना है तेव्हा मात्र जात का आठवते? कारण जात यासाठी आठवते की जेव्हा तुम्हाला विकास सांगता येत नाही तेव्हा मात्र जात आठवते की मला पहा फुगे वहा. मी तुम्हाला विश्वास देतो, नवे वचन देतो, ज्या अयोध्येच्या प्रभू राम मंदिरासाठी मी प्रत्येक द्वार बनवण्यासाठी काष्ट पाठवला. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. मी तुम्हाला वचन देतो, मी जर निवडून आलो तर संसदेमध्ये या वाघाच्या भूमीचा आवाज पूर्ण देश ऐकेल. मी तुम्हाला वचन देतो की मी कधीच जातीचं राजकारण करणार नाही. तुम्ही कोणत्याही जातीचे असा, त्या जातीचा जर खासदार निवडून आला तो जेवढं विकास काम करेल त्याच्यापेक्षा 10 पट विकास काम हे मी करेल हा विश्वास ठेवा. मी नेहमी विकासाचं राजकारण केलं. आता काही धृतराष्ट्राचा DNA असणारे काही काँग्रेसचे लोक आहे, मगा विचारतात अरे तुम्ही विकास काय केला? अरे निवडणूक विकासावर होऊ द्या, तुम्ही विकास सांगा. मीही विकास सांगतो. तुमच्याही कुटुंबात खासदार आमदार होते, तुमचंही 2 वर्ष 8 महिने सरकार होतं. मी परवा एका काँग्रेस कार्यकर्त्याला विचारलं की तुझ्या पक्षाने केलेलं विकास काम सांग. त्यांनी मेंदूला ताण दिला पण विकास काम सांगू शकला नाही. पण मी सांगतो की या जिल्ह्यामध्ये पूर्ण शक्तीने विकास कामं केली. जा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून न्यू टेक्नॉलॉजीसाठी मी 263 कोटी आणले. काय हे विकास काम नाही? मेडिकल कॉलेज एम्सच्या बरोबरीने या चंद्रपूर जिल्ह्यात बांधण्याचा काम सुरू केलं. टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे वाराणसीला आहे त्याच धर्तीवर चंद्रपूरमध्ये बांधण्याचा मी काम सुरू केलं. SNDT युनिव्हर्सिटी, गोंडवाना विद्यापीठ, सैनिक शाळा, बाबा आमटे अभ्यासिका, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, वन अकादमी, BRTC, राम सेतू, कृषी महाविद्यालय, 5001 किलोमीटरचे पांधन रस्ते, वरोरा येथे भाजीपाला संशोधन केंद्र, वरोरा इथे इलियाब्री, 100 कोटीची वरोड्यात पाणी पुरवठा योजना, 12,951 हेक्टरला सिंचन करणारा चिचडोह प्रकल्प, 10,199 हेक्टरला
सिंचन करणारा कोटगल प्रकल्प, पळसगाव आमडी प्रकल्प, शिवनी चोर प्रकल्प, मोगझरी तलाव, चिंचाळा तलाव, माझी मालगुजारी तलाव 140 कोटी, बेंडारा प्रकल्प, दिंडोरा प्रकल्प, ताडोबा सफारी, 1500 ई लर्निंगच्या शाळा, जिल्हा परिषद शाळेसोबत 400 ISO अंगणवाड्या, ॲडव्हान्टेज चंद्रपूर, 75,000 कोटीचा MOU, तरी अंधांना विकास दिसत नाही. दारू दुकानाची संख्या 1 वरून 17 करणे म्हणजे जर हा विकास असेल तर बंधू भगिनींनो, मी खबरदार करण्यासाठी आलो आहे, मी सावधान करण्यासाठी आलो आहे. अरे हे मत पवित्र मत आहे. हे मत बोटाला जेव्हा शाहीचा थेंब लागतो तेव्हा लाखो लाखो शहीदांनी आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन भारत मातेच्या चरणी आपल्या शरीरातले लाखो रक्ताचे थेंब भारत मातेच्या चरणी अर्पण केले, तेव्हा हा बोटाला शाईचा थेंब लागतो. हा देशासाठी मतदान करण्यासाठी खर्च करा, हा देशीसाठी मतदान होता कामा नये, मतदान देशासाठी झालं पाहिजे. मी जर तुमच्या आशीर्वादाने, मी व अशोक नेते आमचे मित्र आम्ही जर निवडून आलो तर आम्ही विश्वास देतो की या संधीचं आम्ही सोनं करू. या गडचिरोली, चंद्रपूर आणि वणी लोकसभेत सिंचन असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, शिक्षण असेल, कृषी असेल. अरे या देशामध्ये पहिल्यांदा फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आम्ही केली. उद्या आर्णी, वणी, पांढरकवडा या सर्व क्षेत्रात राजुरा विधानसभेत हा कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक आहे. MIDC होईल, ती सुद्धा ॲग्रो बेस इंडस्ट्रीची होईल. शेतकऱ्यांना मनापासून न्याय देण्याचं काम करू. राजुऱ्याचा एअरपोर्ट असेल, जिवतीचे वन जमीन पट्टे असतील, सारी कामं पूर्ण शक्तीने पूर्ण करू हा विश्वास बंधू भगिनींनो मी देतोय. आणि एवढंच नव्हे, या ठिकाणी आमचे आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री आहेत. हे दोनही नेते मनापासून माझ्यावर प्रेम करतात. मी विश्वास देतो की केंद्र सरकारच्या योजना या तर लोकसभा क्षेत्रात आणीनच, चंद्रपूरचा गावीन, पण राज्य सरकारचाही मला 29 वर्षाचा अनुभव आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वात त्यांनी मला अर्थमंत्री म्हणून संधी दिली. 5 वर्ष 17 दिवस अर्थमंत्री होतो. जरी मी अर्थमंत्री नसलो तरी अजूनही मला तिजोरीचा कोड नंबर जसाच्या तसा पाठ आहे. राज्याचेही पैसे, हे राज्याचेही पैसे हे विकासासाठी मी निश्चितपणे लागेन. खरं तर आपल्या लोकसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांचा फोन येतो, भाऊ काँग्रेसनी मोठे मोठे बोर्ड लावले. मी त्यांना विश्वासाने सांगतो, मोठे बोर्ड लागवून जर मतदान झालं असतं तर निवडणुकीत फक्त बोर्डच लावले असते. पण बोर्ड लावून बंधू भगिनींनो मतदान होत नाही. कारण बोर्डापेक्षा महायुतीचा कार्यकर्ता, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPIचा कार्यकर्ता मनामनापर्यंत, हृदयापर्यंत पोहोचतोय. बंधू भगिनींनो, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, खोटं किती बोलावं. त्या बोर्डावर लिहिलंय म्हणजे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचा लढा आहे. खरंच यांना पाहावं, पूर्ण झाडाची फुगं तोडून यांच्या अंगावर व्हावी. आणीबाणी मोदींनी लावली. अरे 19 महिने देवेंद्रजीचे पिताश्री, माझे वडील निरपराध शोभाताई फडणवीस 19 महिने जेलमध्ये गेल्या. दोष काय होता तर तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहे ना रहे, भारत माता की जय, वंदे मातरम यासाठी जेलमध्ये टाकणारे आता लोकशाही सांगताय. अरे ज्यांनी 1984च्या दंग्यात
पत्नीच्या नजरेसमोर पतीला जळत्या ट्रक मध्ये टाकलं. 4 वर्षाच्या माझ्या शीख मुलाच्या समोर त्याच्या वडिलांना ट्रक मध्ये टाकलं. ते आता हुकुमशाही लोकशाहीचं युद्ध लढतंय. अरे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेसवाले, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेसवाले, तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेसवाले बोर्डावर लिहितात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही. अरे हुकुमशाही तुमची आहे, लोकशाही बघायची असेल तर या जनसागराकडे बघा. हा जनसागर साक्षीला आहे की लोकशाही म्हणजे काय असते. आणि बोर्डावर लिहिलाय की भारतीय जनता पार्टी आली तर आठवले साहेब संविधान भारतीय जनता पार्टी बदलावे. मग कधी कधी खरी कीव येते यांची, कधी कधी सहानुभूती वाटते की देवा असं का अन्याय करतो तू. सर्वांना बुद्धी दिली त्यांना आठवण राहते, पण काँग्रेसवाल्यांना बुद्धी देताना कमी का दिली. अरे यांना आठवणीत तर राहू द्या. अरे संविधान तुमचा, मॅनिफेस्टो वाचा तुमचा या वर्षीचा. वरती लिहिलं भाजपवाले संविधान बदलतील आणि खालती लिहिलं आम्ही आल्यानंतर काही बाबतीमध्ये संविधानात बदल करून आरक्षण देऊ. संविधान तुम्ही बदलणाऱ्याचं तुमच्या मॅनिफेस्टोत लिहिता. अरे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कोणी माईचा लाल बदलवू शकत नाही. तुम्ही भीती निर्माण करू नका. तुम्ही या ठिकाणी भीती निर्माण करताय. अरे बाबासाहेबांनी काँग्रेस हे जळतं घर आहे सांगितलं. 1952 मध्ये ईशान्य मुंबईत तुम्ही बाबासाहेबांचा पराभव केला. हम उसका बदला चुकाएंगे. तुम्ही 1954 मध्ये विश्वरत्न, जगातल्या सर्वात जास्त शिक्षण पदव्या घेणाऱ्या, डॉक्टरेट ऑफ सायन्स, डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टरेट ऑफ लॉ, 54 मध्ये बाबासाहेबांचा तुम्ही पराभव केला. आता तुमचा पराभव ही जनता या दीक्षाभूमीवर शपथ घेते की तुमचा पराभव आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा काय. अरे बाबासाहेबांना भारतरत्न तुम्ही दिला नाही. पंडित नेहरूंनी स्वतःच प्रस्ताव केला आणि स्वतःच प्रस्ताव करून स्वतःला भारतरत्न दिलं. पण बाबासाहेबांना मात्र भारतरत्न देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, जनता दगाचं सरकार यावं लागलं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले, चिडून म्हणाले काँग्रेस हे जळतं घर आहे. आमच्या रामदास आठवलेंचं सामान घराबाहेर फेकलं होतं. अब वक्त आ गया है काँग्रेसचा भाग्य रेषा नसलेला तुटका पंजा फेकायची जबाबदारी जय भीम म्हणत आपल्या सर्वांवर आली आहे. मी ती गंमत एकदा व्हॉट्सॲपवर ऐकली, पाहिली की यमराज जेव्हा एकाला घ्यायला आला आणि घेण्यासाठी आल्यावर यमराज त्या व्यक्तीला म्हणाला, बता तेरी अंतिम इच्छा क्या है. तो म्हणाला, मुझे एक बार राहुल गांधी जी को प्रधानमंत्री बनते हुए देखना है. यमराज म्हणाला, क्या तू अमर होना चाहता है, क्योंकि इस देश में अब कभी राहुल गांधी प्रधानमंत्री हो ही नहीं सकता. 3च मुद्द्यावर राजकारण काँग्रेसचे लोक करतायत, खोटं बोलतात. अरे महागाई तुमच्या कार्यकाळात होती. मनोज कुमारनी चित्रपट काढला होता रोटी कपडा और मकान. मान्य मोदीजींनी तर 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. अरे तुमच्या कार्यकाळात पिक्चर होता सच्चाई मार गई और बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई. हे काँग्रेसचं ब्रीद वाक्य होतं. तुम्ही बेरोजगारीसाठी आता मगर अश्रू काढतात.
पण तुमची बेरोजगारी फक्त राहुल गांधीसाठी रोजगारी मागण्या करताय. आता तुम्हाला शेतकरी आठवला, पण माननीय पंतप्रधान महोदयांनी 6,000 रुपये थेट आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय आमचे नेते देवेंद्रजींनी 6,000 रुपये महाराष्ट्रातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 12,000 रुपये टाकले. आम्ही शेतकऱ्यांचंही कल्याण करू, पण यांचे मगरमच्छ के आंसू देखकर गलती से भी अगर कांग्रेस को वोट जाएगा तो विश्व गौरव देश नायक नरेंद्र मोदीजींच्या संकल्पातला 2024-2029 एक ऐतिहासिक गरिबांच्या उत्थानाचा निर्णय घेणारा भारत हा चंद्रपूर, वनी, आर्णी, गडचिरोलीमध्ये वंचित राहू नये. हा मी तुम्हाला यासाठी विनंती करतो. मोदीजी 2 मिनिटात पोहोचताय, पण मी विश्वास देतो की एम फॉर मदर आपल्या मुलांचं कधीच नुकसान होऊ देत नाही, आणि एम फॉर मोदी या देशाचं कधीच नुकसान होऊ देणार नाही. सरकार वह है जो गरीबों के लिए सोचे, सरकार वह है जो गरीबों की सुने, सरकार वह है जो देश को प्रगति के मार्ग पे इतनी ऊंचाई पर ले जाए. एक भयमुक्त भारत, एक भूख मुक्त भारत, एक विषमता मुक्त भारत, एक आतंक मुक्त भारत. आणि यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की या देशासमोरचे 3च प्रश्न आहे. सी फॉर करप्शन, आणि या करप्शनपासून देशाला वाचवायचं असेल तर सी फॉर काँग्रेसची मुक्ती. आज काँग्रेसला कोणतेही भान राहिलं नाही. काँग्रेसचे अध्यक्ष श्री खरगेजी इतक्या भीतीच्या सावटामध्ये आहे की जेव्हा भाषण देताना ते विसरून जातात, बेभान होता आणि म्हणतात कि ये देश के लिए कांग्रेस के वोट दो, क्योंकि स्वर्गीय इंदिरा गांधी ने जान दी. ये देश के लिए राहुल गांधी जी स्टेजवर बसून असतात आणि आमचे खारगेजी म्हणतात की राहुल गांधी जी के शरीर के तुकडे तुकडे हुए. असं बेभान नेतृत्व ज्या पक्षाचं आहे ते जनतेला न्याय देऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, मत भूल कमल का फूल, कमल के साथ चले, विकास की ओर चले. राष्ट्र नायक, देश नायक मोदी जी के साथ चले. तुमचं भविष्य तुमच्या हातात. 19 एप्रिलला कमल चिन्हाची बटन दाबा आणि देशाला जगाचा कप्तान गौरव बनवण्यासाठी आशीर्वाद द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय सुधीर भाऊंसाठी आपण त्यांना आशीर्वाद देऊया आणि त्यांच्या विजयाचा संकल्प आत्ताच या ठिकाणी करूया. एकदा जोरदार टाळ्या आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यासाठी वाजवूया. आणि यानंतर या विजय संकल्प सभेमध्ये विशेषत्वानं उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करते. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज ज्यांची पुण्यतिथी आहे, ज्यांच्याबद्दल असं म्हटलं गेलं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, अशा संभाजी राजांना या ठिकाणी मनपूर्वक आदरांजली अर्पित करतो. मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, मंचावर उपस्थित हंसराज भैया अहिर, आपले चंद्रपूरचे लोकप्रिय उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार, गडचिरोलीचे लोकप्रिय उमेदवार अशोक भाऊ नेते, सन्माननीय शोभाताई, मंचावरील सर्व आमदार,
सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचाराची सुरुवात ही चंद्रपूर पासनं केली आणि चांद्यापासनं बांद्यापर्यंत आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला कोणीच थांबवू शकत नाही, हा हुंकार या ठिकाणी त्यांनी भरलेला आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आई महाकालीला आपण सगळ्यांनी नमन केलंय. एकीकडे आई महाकालीला नमन करणारा आपला पक्ष आहे, आपली महायुती आहे, आणि दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात, मुझे हिंदू समाज में जिसको शक्ति कहा जाता है उस शक्ति को समाप्त करना है. अरे नादान राहुल गांधींना सांगा, आई महाकालीला समाप्त करण्याचं तुमचं स्वप्न हे धुळीला मिळेल. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत आमची शक्ती कोणीही संपवू शकत नाही, कारण शक्ती म्हणजे आई आहे. त्या आईच्या पोटी आम्ही जन्माला येतो. ज्या आईच्या पोटी आम्ही जन्माला येतो त्या शक्तीला राहुल गांधी तुम्ही कधीच संपवू शकणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातनं आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. मोदीजींनी त्यांच्या आशीर्वादाने चंद्रयान चंद्रावर उतरवलं. आता चंद्रपूरचं यान हे माननीय आपले सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने थेट संसदेमध्ये उतरेल आणि त्याच यानामध्ये आमचे अशोक भाऊ नेते देखील बसलेले असतील आणि हे दोन्ही नेते तुमच्या आशीर्वादाने देशाच्या संसदेमध्ये पोहोचणार आहेत. आपल्याला कल्पना आहे, सुधीर भाऊंनी या ठिकाणी आमदार म्हणून, मंत्री म्हणून चंद्रपूरचा पूर्ण कायापालट केला आहे आणि त्यासोबत अशोक भाऊंनी देखील गेले 10 वर्ष अतिशय उत्तम अशा प्रकारची सेवा केली आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनाही बोलायचं आहे, आपल्या जागी बसा. मोदी साहेब इकडेच येणार आहेत, काळजी करू नका, त्यांचं हेलिकॉप्टर इकडेच येणार आहे. आणि म्हणून मी केवळ तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, ज्या सुधीर भाऊंनी चंद्रपूरचा कायापालट करून दाखवला, ज्या सुधीर भाऊंनी महाराष्ट्रामध्ये एक बुलंद तोप म्हणून या ठिकाणी नाव लौकिक मिळवला, आता त्याच सुधीर भाऊंना दिल्लीमध्ये आपल्या चंद्रपूरचा आवाज बुलंद करण्याकरता 19 तारखेला पाठवा, अशोक नेत्यांना पाठवा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत. खूप खूप धन्यवाद आदरणीय देवेंद्रजी. आणि यानंतर मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांना आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की. आजच्या सुधीर भाऊंच्या प्रचार सभेला उपस्थित आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत आहे. आपण सगळ्यांनी स्वागतासाठी सज्ज राहा. आज सुधीर भाऊंच्या प्रचार सभेला उपस्थित आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आठवले साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित खासदार, आमदार आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी. खरं म्हणजे आज प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या भूमीवर प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद मिळालेले आपले जगामध्ये सगळ्यात नंबर 1 ची लोकप्रियता असलेले आणि यशस्वी प्रधानमंत्री
नरेंद्र मोदीजी यांची सभा, पहिली सभा इथं होतीये. सुधीर भाऊ, आपण भाग्यवान आहात. आणि महाराष्ट्रामध्ये पहिला प्रचाराचा नारळ चंद्रपूरमध्ये फुटतोय. हा केवळ योगायोग नाही, तर ही विजयाची आपली नांदी आहे. आणि म्हणून मी सुधीर भाऊंना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे या सभेला लोटलेला जो जनसमुदाय जो आहे, जनसागर आहे, आताही माणसं नजर पोचत नाही तिथपर्यंत बसलेत आणि जवळपास 5-6 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. खरं म्हणजे हा खऱ्या अर्थाने आज हा जनसागर, उद्याचा गुढीपाडवा आपण या ठिकाणी साजरा करतोय की काय, अशा प्रकारचा जल्लोष या ठिकाणी आपण पाहतोय. आणि म्हणून असा जल्लोष आपल्याला 4 जूनला करायचा आहे, निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर. खरं म्हणजे त्या दिवशी सुधीर भाऊ, आपण तर विक्रमी मताने विजयी व्हाल आणि आपण NDA आणि आपला पक्ष आणि मोदीजी दिग्विजयाची गुढी देखील उभारतील आणि मोदीजी पंतप्रधान म्हणून हॅट्रिक देखील लावतील. अशा प्रकारचा हा 4 जून आपल्याला साजरा करायचा आहे. 140 कोटी जनतेने मोदीजींना पुन्हा एकदा फिर एक बार 140 कोटी देशवासियांनी ही गॅरंटी घेतलेली आहे. आज मार्केटमध्ये, देशामध्ये जशी मोदी गॅरंटी चालते आणि इतर लोकांच्या गॅरंटीवर कोणी भरोसा करत नाही, त्याच मोदीजींना देशवासियांनी पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्याचा निश्चय केलाय, संकल्प केलाय, निर्धार केलाय. आणि म्हणून आज आपण पाहिलं, मगाशी सुधीर भाऊ म्हणाले, UPAच्या काळामध्ये आपला देश काय परिस्थितीमध्ये होता. दहशतवादी हल्ले, भ्रष्टाचार, घोटाळे, बॉम्बस्फोट, दंगली अशा गोष्टींनी त्रासलेला आपला देश देखील लोकांनी पाहिला आहे. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये एक विकासाचा जोश, उत्साह, जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवा जोश, नव चैतन्य निर्माण करण्याचं काम आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या 50 वर्षाच्या काळात जेवढी कामं झाली नाहीत, तेवढी आपल्या लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या काळात झाली. हा इतिहास सगळ्यांसमोर ताजा आहे. खरं म्हणजे त्यांनी जाहीरनामा दिलाय. खरं म्हणजे त्यांना आपण 50 वर्षाचा हिशोब मागितला पाहिजे. 50 वर्षात देशाला तुम्ही कुठं घेऊन गेलात. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा त्यांना अधिकार नाही. खरं म्हणजे त्यांनी माफीनामा जाहीर करायला पाहिजे होता, कारण देशाला खड्ड्यात घालण्याचं काम त्यांनी केलंय. ज्या ब्रिटिशांनी या देशावर 150 वर्ष राज्य केलं, त्यांच्या देखील कारकिर्दीला मोदीजींनी पाठी ढकललं, मागे घातलं. या देशाला विकासाच्या एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं. या देशाला पूर्ण जगभरामध्ये आपलं नाव रोशन करण्याचं काम त्यांनी केलं. आज मोदीजींमुळे करोडो राम भक्तांचं स्वप्न राम मंदिराचं, बाळासाहेबांचं स्वप्न राम मंदिराचं मोदीजीने पूर्ण केलं. आणि म्हणून मोदीजींना मनापासून धन्यवाद द्यावे थोडेच आहेत. आणि म्हणून जय श्रीराम. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मोदी है तो सब मुमकिन है. मोदीजी है तो सब कुछ मुमकिन है. अशा प्रकारचं काम ते करतायत. आणि म्हणून आज एक असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे
जो न कभी थकते हैं न कभी रुकते हैं, ऐसे ही लोग देश को बदलते हैं, देश का विकास करते हैं, उनका नाम है नरेंद्र मोदी। इसका हमें पूरा गर्व है, अभिमान है आणि आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे। आज जगभरातले प्रमुख राष्ट्रपती असतील, राष्ट्राध्यक्ष असतील, प्रधानमंत्री असतील, कोणी मोदीजींना बॉस बोलतात, कोणी वाकून नमस्कार करतात, कोणी गळा भेट घेतात। हे कधी चित्र आपण पाहिलं नव्हतं आणि म्हणून देशाची खऱ्या अर्थाने एक प्रगती करणारा हा नेता आपल्याला लाभलेला आहे। आणि दुसरीकडे काय ना, त्यांच्याकडे झेंडा ना अजेंडा, त्यांचं एकच आहे, कट, कमिशन आणि करप्शन। करप्शन फर्स्ट, आपल्याकडे मोदीजींकडे नेशन फर्स्ट। हे फरक आहे, हा फरक आहे। आपल्याकडे अजेंडा आहे देशाच्या विकासाचा, देशाच्या प्रगतीचा, आणि म्हणून आज आपण या ठिकाणी मोदीजींना ऐकायला आलोय। आणि त्यामुळे या देशामध्ये ज्यांनी या देशाला पुढे नेलं, या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली, ये देश महासत्तेकडे घेऊन जात आहेत, असा अजेंडा आपला आहे। आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना समान नागरी कायदा नको, त्यांना समलिंगी संबंध हवे, अशा प्रकारचे बोगस लोक ज्या ठिकाणी आज आपल्या समोर उभे आहेत, त्यांना चारी मुंड्या चित करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून आपल्याला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो। आणि मोदीजींची अबकी बार 400 पार, अबकी बार 45 पार, हे महाराष्ट्राचा संकल्प आहे, महाराष्ट्राचा निर्धार आहे, तो आपण पूर्ण करूया। सुधीर भाऊंचं या ठिकाणी 19 तारखेला आणि अशोक नेते यांचा देखील 19 तारखेला कमळावरच्या निशाणीचं बटन दाबून आपण रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिस क्षण का हमें इंतजार था, भारत के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र जी मोदी, इनका जोरदार तालियों के साथ हम सब स्वागत करेंगे। भारतवर्ष के यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र जी मोदी। जिनका एक एक कदम विजय की संकल्पना को साकार करने वाला है, हमारे मन में आशा के किरण को प्रज्वलित करने वाला है, दुर्दम्य आशा आत्मविश्वास को जताने वाला है और भारत को विश्व गुरु पद की ओर ले जाने वाला है। आइए हम सब मिलकर जोरदार करतवलध्वनि से आदरणीय प्रधानमंत्री जी का स्वागत करें और उनका सम्मान करें। हम सब की ओर से मैं निवेदन करती हूँ, महाराष्ट्र की जनता की ओर से महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस, उनका स्वागत करें, सम्मान करें। तालियों के साथ इस सम्मान में हम सब सम्मिलित होंगे। अयोध्या राम मंदिर की प्रतिकृति उन्हें प्रदान की जा रही है। चंद्रपुर वणी आरणी लोकसभा क्षेत्र के भाजपा महायुति के अधिकृत उम्मीदवार माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार तथा गढ़चिरौली चिमूर लोकसभा क्षेत्र के उम्मीदवार अशोक जी नेते भी माननीय प्रधानमंत्री महोदय का स्वागत करेंगे। एक विशेष प्रतिकृति जो काष्ठ से बनाई गई है, यहाँ के स्थानिक कलाकारों ने बनाई है, ये प्रतिकृति उन्हें भेंट स्वरूप दी जा रही है। तथा एक आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया, यह कॉफ़ी टेबल बुक जो खुद सुधीर भाऊ की निर्मित है, जिसमें आदरणीय प्रधानमंत्री के कार्यों का संपूर्ण लेखा जोखा समाविष्ट है, ऐसा एक बुक भाऊ उन्हें प्रदान करेंगे। और महिला कल्याण को लेकर आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो निर्णय लिए हैं, उनके प्रति भी भाव व्यक्त करते हुए महिलाओं की ओर से मोदी जी आप आगे बढ़ो,
मोदी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अब की बार 400 पार। बोलो छत्रपति शिवाजी महाराज की। वंदे भारत माता की। आपके बार। संपलं क्या? माता महाकालीच्या पावन भूमीत शक्तीला नमन करतो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. चंद्रपूरकरांना माझा नमस्कार. देश में गर्मी का पारा बढ़ रहा है और सियासी पारा भी चढ़ रहा है, लेकिन मैं देख रहा हूं आपके उत्साह में, आपके जोश में और आपके जज्बे में कोई कमी नहीं है. इस बार चंद्रपुर ने भी मन बना लिया है. फिर एक बार और चंद्रपुर से इतना सारा स्नेह मिलना मेरे लिए और भी विशेष है. ये चंद्रपुरी है जिसने अयोध्या में भव्य राम मंदिर निर्माण के लिए लकड़ी भेजी. नए भारत की प्रतीक संसद की नई इमारत में भी चंद्रपुर की ही लकड़ी लगी हुई है. चंद्रपुर की ख्याति पूरे देश में पहुंची है. मैं चंद्रपुर के लोगों को बहुत बहुत बधाई देता हूं. कल से नववर्ष और नवरात्रि का पावन पर्व भी शुरू हो रहा है. सभी देशवासियों को इन पर्वों की हार्दिक शुभकामनाएं. समस्त बंधू भगिनींना गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. साथियों, 2024 लोकसभा चुनाव स्थिरता बनाम अस्थिरता के बीच का चुनाव है. एक और भाजपा एनडीए है जिसका ध्येय है देश के लिए कड़े फैसले लो, बड़े फैसले लो. दूसरी ओर कांग्रेस और इंडी गठबंधन है जिसका मंत्र है जहां भी सत्ता पाओ खूब मलाई खाओ. इंडी गठबंधन ने हमेशा देश को अस्थिरता में झोंका है. एक स्थिर सरकार क्यों और कितनी जरूरी होती है, ये महाराष्ट्र से बेहतर और कौन जानेगा. इंडी अलायंस की केंद्र में जब तक सरकार रही,
महाराष्ट्र की लगातार उपेक्षा होती रही। जब ये इंडिया अलायंस वाले ढेर सारी साजिशें करके जनादेश लूटकर राज्य की सत्ता में पहुंचे, तो भी इन्होंने सिर्फ और सिर्फ खुद का ही विकास किया, परिवार का ही विकास किया। किसका कितना हिस्सा होगा, कौन सा ठेका किसको मिलेगा, मलाईदार पोस्ट किसके खाते में कितनी आएगी, ये पूरे महाराष्ट्र का भविष्य इन्होंने अपनी इसी हिसाब किताब के भेंट चढ़ा दिया था। महाराष्ट्र के विकास से जुड़ा कोई भी प्रोजेक्ट देखते ही ये कहते थे कमीशन लाओ या काम पर ब्रेक लगाओ। जब यहां पर नए एयरपोर्ट की बात आई, इंडिया अलायंस वालों ने कहा कमीशन लाओ या काम पर ब्रेक लगाओ। इन लोगों ने जलयुक्त शिवार योजना बंद कर दी, बलिराजा जल संजीवनी योजना जो विदर्भ और मराठवाड़ा में सिंचाई के लिए थी, उसे भी इंडी गठबंधन वालों ने ठप कर दिया था। विदर्भ के विकास के लिए मैंने जिस समृद्धि महामार्ग का लोकार्पण किया, उसका भी इन लोगों ने विरोध किया था। इन लोगों ने मराठवाड़ की वाटर ग्रिड योजना बंद कर दी, कोंकण में रिफाइनरी प्रोजेक्ट रोक दिया, मुंबई मेट्रो का काम रोक दिया था। यहां तक कि पीएम आवास के लिए केंद्र से पैसा आने के बावजूद इन्होंने गरीबों को घर देना बंद कर दिया था। इनका लक्ष्य एक ही था, कमीशन लाओ या काम पर ब्रेक लगाओ। भाइयों और बहनों, हमारी सरकार ने महाराष्ट्र और विदर्भ के विकास के लिए इन सभी योजनाओं को फिर से शुरू किया है। मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी और अजीत पवार जी के साथ पूरी सरकार दिन रात काम कर रही है। विकास के बड़े काम तेजी से पूरे हो रहे हैं और जब नीयत सही होती है तो नतीजे भी सही होते हैं। इसलिए साथियों, आज देश का दलित, पिछड़ा, आदिवासी और गरीब मोदी सरकार को अपनी सरकार मानता है, अपनापन महसूस करता है। मोदी किसी शाही परिवार में पैदा होकर प्रधानमंत्री नहीं बना। मोदी एक गरीब परिवार में जन्म लेकर, आपके बीच रहकर यहां तक आपने पहुंचाया है। और इसलिए मुझे पता है, जिन करोड़ों देशवासियों के पास अपना घर नहीं था, उनमें ज्यादातर दलित, पिछड़ा, आदिवासी ही थे। ये दलित, वंचित, आदिवासी ही थे जिनकी बस्तियों में पीने को पानी नहीं था, बिजली नहीं, सड़कें नहीं। इसी समाज के बच्चों को शिक्षा के अभाव से सबसे ज्यादा जूझना पड़ता था। साथियों, इसलिए मोदी ने गारंटी दी थी कि हमारी सरकार दलित, आदिवासी और पिछड़ा परिवारों का जीवन बदलने के लिए काम करेगी। मोदी ने वंचित वर्ग के हालातों को बदलने के लिए निरंतर मेहनत की है। देश में जिन 4 करोड़ गरीबों को पीएम आवास मिले हैं, उनमें सबसे ज्यादा इसी वर्ग के लोग हैं। हमने जिन 10 करोड़ से ज्यादा परिवारों को मुफ्त उज्ज्वला सिलेंडर दिया, वो कौन है? वो अधिकांश
इसी वर्ग के लोग हैं। हमने वंचित वर्ग के हर परिवार के घर में शौचालय बनवाया है। आज हम 80 करोड़ से ज्यादा जरूरतमंदों को मुफ्त राशन दे रहे हैं। इसमें हमारे दलित, आदिवासी और पिछड़ा ही सबसे ज्यादा है। आपको पीछे मुड़कर देखने की जरूरत नहीं है। आप खुद का लगाओगे भी तो भी दिखाई नहीं देगा। आखिर तक लोग खड़े हैं। यहां कुछ लोगों को मन करता है जरा देखे पीछे कितने लोग हैं। जहां मेरी नजर पहुंचती है मुझे लोग ही लोग नजर आ रहे हैं, और इसलिए आप लोग पीछे मुड़कर नहीं देखोगे तो चलेगा। आज 50 करोड़ से ज्यादा गरीबों को 5 लाख रुपए तक का मुफ्त इलाज मिल रहा है। आज जिन 11 करोड़ किसानों के खाते में किसान सम्मान निधि का पैसा जा रहा है वो छोटे और कमजोर किसान ही है। आज हमारे दलित, वंचित, पिछड़ा और आदिवासी समाज के लोग सिर उठाकर जिंदगी जी रहे हैं। ये सब कुछ हो रहा है तो इसका श्रेय किसको जाता है? इसका श्रेय किसको जाता है? इतनी प्रगति हो रही है, श्रेय किसको जाता है? देश गरीब से गरीब व्यक्ति का भला कर रहा है, इसका श्रेय किसको जाता है? आपका जवाब गलत है। ये मोदी के कारण नहीं, ये सब आपके एक वोट की ताकत ने किया है। आपने मोदी को आशीर्वाद दिया है और इसलिए ये जो पुण्य कार्य है उसके आप भी उतने ही हकदार हैं। साथियों, राजनीतिक पार्टियों का ये दायित्व होता है कि वो जनता की समस्याओं का समाधान करें, लेकिन कांग्रेस पार्टी खुद ही समस्याओं की जननी है। आप आजादी के बाद से गिनना शुरू करिए। देश का विभाजन हुआ, मजहब के नाम पर ये विभाजन किसने करवाया? किसने करवाया? किसने करवाया? देश आजाद होते ही कश्मीर में समस्या खड़ी कर दी गई। कश्मीर में समस्या किसने पैदा की? जरा पूरी ताकत से बताइए, दिल्ली तक आवाज जानी चाहिए। ये कश्मीर को किसने मुसीबत में डाला? हमारे आसपास ही दुनिया के कई देश आजाद हुए, वो हमसे कहीं आगे बढ़ गए, लेकिन हमारा भारत पिछड़ता गया। तब ज्यादातर समय देश में किसकी सरकार थी? देश दशकों तक आतंकवाद का शिकार रहा। आए दिन कहीं भी बम ब्लास्ट हो जाते थे। तुष्टीकरण के लिए आतंकवादियों को संरक्षण कौन देता था? आतंकवादियों को संरक्षण कौन देता था? देश में नक्सलवाद जैसी समस्या इतनी विकराल हो गई। ये लाल आतंक किसकी देन था? किसकी देन था? साथियों, आजादी के 7 दशक बाद तक राम मंदिर का 500 साल पुराना विवाद बना हुआ था। अयोध्या में राम मंदिर के निर्माण पर अड़ंगा कौन लगाता था? अड़ंगा कौन लगाता था? कोर्ट में किस पार्टी के लोग भगवान राम के अस्तित्व पर सवाल उठाते थे? कौन सी पार्टी के वकील सुप्रीम कोर्ट में जाकर कहते थे कि राम मंदिर पर फैसला न सुनाए?
किस पार्टी ने राम मंदिर प्राण प्रतिष्ठा आयोजन का बहिष्कार किया? किस पार्टी ने दशकों तक बाबा साहब आंबेडकर को भारत रत्न नहीं मिलने दिया? इतने दशकों से हमारे लोग पिछड़ा वर्ग आयोग को संविधान का दर्जा देने की मांग कर रहे थे। किसने पिछड़ा वर्ग के साथ धोखा किया? हर बात का जवाब एक ही है। एक ही है कि नहीं है? एक ही है कि नहीं है? साथियों, पिछले 10 वर्षों से कांग्रेस सत्ता से बाहर है। आपने एनडीए को पूर्ण बहुमत दिया। हमने देश की बड़ी बड़ी समस्याओं का स्थायी इलाज किया है। आज महाराष्ट्र ही नहीं बल्कि पूरे देश में नक्सलवाद कमजोर पड़ गया है। जो गढ़चिरौली नक्सली हिंसा के लिए जाना जाता था, अब उसकी चर्चा विकास और स्टील कंपनी के लिए हो रही है। हमारा गढ़चिरौली अब फौलाद सिटी बनने जा रहा है। भाइयों बहनों, हमारे यहां मराठी में एक कहावत होती है, कडू कारले तुपात तळले साखरेत गोळले तरी कडू ते कडूच। यानी कड़वे करेले को घी में तले या शक्कर में घोले, वो फिर भी कड़वा का ही कड़वा ही रहता है। ये कहावत कांग्रेस पर सटीक लागू होती है कि नहीं होती है? होती है। वो सुधर ही नहीं सकते, वो कभी नहीं बदल सकते। अपनी करतूतों के कारण आज कांग्रेस पार्टी देश के भीतर जन समर्थन खो चुकी है। इसलिए अब कांग्रेस खुलकर बांटो और राज करो के खेल पर उतर आई है। कांग्रेस ने अपना जो घोषणा पत्र निकाला है, उसमें भी मुस्लिम लीग की भाषा लिखी गई है। क्या ये आपको मंजूर है? ये देश स्वीकार करेगा? इनके सांसद भारत के एक और विभाजन की बात कर रहे हैं। इंडिया अलायंस के लोग दक्षिण भारत को अलग करने की धमकी दे रहे हैं। इंडिया अलायंस में शामिल डीएमके पार्टी सनातन को डेंगू मलेरिया कहकर उसके खात्मे की बात करती है। और कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं। अभी 2-3 दिन पहले ही कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष ने एक और बयान दिया है। उन्होंने कहा है कि मोदी देश में जहां जाता है, दूसरे राज्यों में जाकर के वहां कश्मीर और आर्टिकल 370 की बातें क्यों करता है? आप मुझे बताइए, क्या ये कांग्रेस की विभाजनकारी सोच है कि नहीं है? कश्मीर हमारा है कि नहीं है? पूरे हिंदुस्तान का है कि नहीं है? हमारा सिरताज है कि नहीं है? क्या कश्मीर के लिए ये भाषा हमें मंजूर है? जब छत्रपति शिवाजी महाराज ने दिल्ली सल्तनत से मोर्चा लिया था, तब उन्होंने क्या ये कहा था कि दिल्ली में जो हो उसे मेरा क्या वास्ता? क्या कभी छत्रपति शिवाजी महाराज ने कहा था? क्या लोकमान्य तिलक कभी सोच सकते थे कि पंजाब में जलियांवाला बाग हत्याकांड हो तो उसे महाराष्ट्र का क्या वास्ता? कभी नहीं सोच सकते। जब कश्मीर आतंक की आग में झुलस रहा था, कश्मीरी पंडितों के घर जलाए जा रहे थे,
तब स्वर्गीय बाला साहब ठाकरे खुलकर कांग्रेस के खिलाफ आए थे। तब बाला साहब ठाकरे जी ने नहीं सोचा कि कश्मीर में आग लगी है तो उससे महाराष्ट्र वालों का क्या वास्ता। मुझे खुशी है कि हमारे एकनाथ शिंदे जी और उनकी पार्टी बाला साहब के विचारों को पूरी मजबूती से आगे बढ़ा रही है। साथियों, भाजपा एनडीए ने गढ़चिरौली चिमूरी से अशोक नेते जी को और चंद्रपुर से मेरे पुराने साथी भाई सुधीर जी को अपना उम्मीदवार बनाया है। सुधीर जी ने मंत्री रहते हुए क्षेत्र के लिए लगातार काम किया है। इन उम्मीदवारों को आपका समर्थन मोदी को मजबूत करेगा। मेरा आप सबसे अनुरोध है कि 19 अप्रैल और 26 अप्रैल को भारी संख्या में मतदान करें। और मेरा आपसे आग्रह है, हर पोलिंग बूथ अपने पुराने सारे रिकॉर्ड तोड़ दे। तोड़ेंगे? इस चुनाव में हमें सबसे पहले पोलिंग बूथ जीतना है। जीतेंगे? पोलिंग बूथ में घर घर जाएंगे, लोगों से मतदान के लिए आग्रह करेंगे। गर्मी कितनी ही क्यों ना हो, मतदान भारी होगा। सुबह सुबह मतदान कराओगे? अच्छा, मेरा एक और काम करोगे? ये सुधीर जी का काम नहीं है, मोदी का है। करोगे? ये अशोक जी का काम नहीं, मेरा काम है। करोगे? पक्का करोगे? सबके सब जरा हाथ ऊपर करके बताइए, करेंगे? मेरा एक काम करना कि चुनाव तक घर घर जाना और जाकर के कहना कि अपने मोदी जी चंद्रपुर आए थे और मोदी जी ने आपको प्रणाम भेजा है। पहुंचाएंगे मेरा प्रणाम? घर घर मेरा प्रणाम पहुंचाएंगे? एक बार फिर आप सभी का बहुत बहुत आभार। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद आदरणीय प्रधानमंत्री जी। आपकी अनुपम गरिमामय उपस्थिति एक नई ऊर्जा और एक नई गति हमें प्रदान करती है। इस कार्यक्रम के समापन हेतु महिला शक्ति की ओर से एक छोटी सी भेंट आदरणीय प्रधानमंत्री महोदय को भेंट के स्वरूप दी जा रही है। एक रेडियो है जो बांबू से बनाया हुआ है, उससे मन की बात निकलेगी और आप तक पहुंचेगी। जोरदार तालियों के साथ आप स्वागत करेंगे इस भेंट वस्तु का। और अब इस कार्यक्रम के समापन के लिए और आभार प्रदर्शन के लिए मैं हरीश शर्मा जी को यहाँ पर आमंत्रित करती हूँ। हरीश शर्मा जी, आभार प्रदर्शन के लिए यहाँ पर आमंत्रित करती हूँ। हजारों की संख्या में यहाँ पर आदरणीय श्रद्धेय प्रधानमंत्री जी के विचार सुनने के लिए चंद्रपुर, गढ़चिरौली, वनी, आरनी से पहुंचे सभी भारतीय जनता पार्टी महायुति के कार्यकर्ता, नागरिक बंधुओं का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं।